तुम्हाला माहिती आहे का नेताजी सुभाषचंद्र बोस हे हिटलरला कसे भेटले आणि त्या भेटीनंतर काय घडलं? चला सांगतो। 1941 चालू होतं। इंग्रजांनी बोस यांना त्यांच्याच घरामध्ये नजरकैदेत ठेवलं होतं। पण बोस हे थांबणारे नव्हते। 16 जानेवारीच्या रात्री पठाणी कपडे घालून मोहम्मद झयाउद्दीन नावाने इंग्रजांच्या नजरा चुकवत ते घरातून निसटले। सुरुवात झाली धाडसी प्रवासाची। कोलकाता ते बिहार, मग दिल्ली मार्गे पेशावर, अफगाणिस्तान, रशिया, अखेर बर्लिन जर्मनीमध्ये हा प्रवास संपतो। मे 1942 मध्ये बोस हे हिटलरला भेटले। तिथे त्यांनी थेट मागणी केली, भारताला स्वातंत्र्य हवे, त्यासाठी मला लष्करी मदत द्या। हिटलरनी पूर्ण साथ दिली नाही, तरी नेताजींनी हार मानली नाही। बर्लिनमध्येच उभारलं आझाद हिंद रेडिओ आणि सुरुवात केली भारतीय स्वातंत्र्य संघटनेची आणि युद्ध कैद्यांपासून तयार केली इंडियन फ्री लीजन, जी पुढे आझाद हिंद फौजेची पहिली पायरी ठरली। मग नेताजींना समजलं जर्मनीकडून फार काही साध्य होणार नाही आणि त्यासाठी नेताजींनी आणखी मोठं पाऊल उचललं। ते जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा।